पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाची समोरील असलेल्या पिकअप वाहनाला जबर धडक दिल्याने या भीषण अपघातात दोन्ही वाहनातील चालक गंभीररित्या जखमी झाले। दरम्यान मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाची समोरील बाजू चकनाचूर झाली। अपघात झाला त्यावेळी मी त्या अपघातग्रस्त वाहनात नव्हतो, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी दिली। वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे 5 ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंगारा म्युझियमच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त येत आहेत। त्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथून कार्यक्रमाचा आढावा घेऊन रात्री 2 वाजताच्या दरम्यान दिग्रस मार्गे यवतमाळकडे येत होते। यावेळी कोपरा गावाजवळ खराब रस्त्यामुळे एका पिकअप वाहनाने अचानक ब्रेक मारले, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या वाहनाची जोरदार धडक झाली। सुदैवाने यावेळी पालकमंत्री वाहनात नव्हते, परंतु वाहनातील चालक हा गंभीररित्या जखमी झाला। ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी मी दुसऱ्या वाहनामध्ये होतो। अपघात होताच आम्ही यवतमाळ येथे पोहोचलो, जखमींना दवाखान्यामध्ये रवाना केले, त्यानंतरच मी परत यवतमाळकडे निघालो, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली। हा अपघात खरं तर पोहरादेवीला आता सध्या आमचं हेडक्वार्टर आहे। देशभरातले अनेक लोक इथे यवतमाळला थांबलेले आहेत आणि मी सुद्धा तिथेच राहतो, म्हणून त्याही ठिकाणी काही आमचे पाहुणे मंडळी आले होते कर्नाटकमधून आणि याच्यामधून, आणि म्हणून हा अपघात त्याच्यामध्ये मी नव्हतो। आमचे माजी खासदार जे आहेत जाधव साहेब, त्यांचा मतदारसंघ मला वाटते कर्नाटकमध्ये आहे, त्यांच्यासोबत होतो आणि समोर ही गाडी माझी होती आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे समोरच्या गाडीने ब्रेक मारला आणि ही गाडी माझी ज्याच्यावर मी बसतो ती गाडी त्याला जाऊन भिडली। त्याच्यानंतर मग मागून माझा कॅनवा आला, ताबडतोब त्या ठिकाणी जे काही ड्रायव्हर्स आहेत त्यांना काही लागलं का याची काळजी घेऊन त्यांना पाठवण्याची व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर मी निघालो। नाही, आता त्या ठिकाणी त्या गाडीतच मी नेहमी बसतो ज्या गाडीचा अपघात झालेला आहे, परंतु योगायोगानं खऱ्या अर्थानं मी पोहरादेवीवरूनच त्यांच्या शंकर पवार आमचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या गाडीत बसलो। त्याच्यामध्ये उमेश जाधव सुद्धा माजी खासदार होते आणि त्यांच्यासोबत चर्चा करत आम्ही निघालो होतो। कॅनवा आमचा मागे होता, ही गाडी आता मी त्याच्यात बसल्यामुळे समोर होती आणि समोर रस्ता खराब आहे, समोरच्यानी ब्रेक मारल्यामुळे ही गाडी धडकली, पण त्याच्यामध्ये ताबडतोब मी माहिती घेतली की कोणाला इजा झाली नाही, गंभीर इजापत झाली नाही, गाडीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा वाहिनीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आहे की मी तुमच्या सर्वांसमोर आहे, सर्व सुखरूप आहे, कोणालाही गंभीर इजा नाही। उद्याच्या कार्यक्रमाला सर्वजणांनी याची काळजी न करता उपस्थित राहावं असं आपल्या सर्वांच्या माध्यमातून समाज बांधवाला आणि जनतेला आपण या ठिकाणी निवेदन करावं असं मला या ठिकाणी वाटतं। पंचनामा झाला नाही त्या संदर्भात पोलिसांना सुद्धा घटनेची माहिती नाही, पंचनामा झाला असेल आता मला माहित नाही, मी निघून आलो आणि माझ्या दृष्टीनं अपघात झाला आहे। माझ्या दृष्टीनं महत्वाचं असं आहे, कोणताही अपघात झाला तर जखमी कोण आहे, जखमीला उपचार पहिले मिळाला पाहिजे, टेक्निकल गोष्टी नंतर आहे, म्हणून मी पहिले काळजी घेतली की लगेच जखमींना त्या ठिकाणी सुविधा मिळायला पाहिजे आणि आज मी सांगतो की जखमी जे आहेत त्यांना लगेच डिस्चार्ज झालेला आहे, त्यांना गंभीर इजापत नाही आणि कोणाला या ठिकाणी फक्त गाडीचं नुकसान झालं असेल, तांत्रिक बाबी आहे, तांत्रिक बाबी या ठिकाणी जे कायद्यानुसार या ठिकाणी होईल, कायद्यानुसार ज्याची चूक असेल काय असेल त्याच्यामध्ये रोड कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी दुसऱ्या पद्धतीने हे केलेलं आहे, त्याची दखल होईल, वाहनाची दखल होईल, कशा पद्धतीनं। तर या सर्व गोष्टीमध्ये मला असं वाटतं की प्रशासन त्याचे पुरेपूर त्या ठिकाणी काळजी घेईल आणि त्याला आम्ही सहकार्य राहणारच आहे सर्वांचं। आणि फक्त एवढं आहे की उद्याचे देशाचे प्रधानमंत्र्यांचा दौरा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि खरं तर त्या निमित्तानं एक आपल्या भागामध्ये एक जे वास्तू संग्रहालय खऱ्या अर्थानं निर्माण झालेलं आहे त्याबद्दल आपण स्वतः ते पाहावं।
या संदर्भात पोलिसांकडून काही चौकशी किंवा काही तक्रार नक्कीच याची चौकशी होईल, याचं तक्रार रितसर होईल आणि त्याच्यामध्ये रस्त्याचं काम नॅशनल हायवेचं चालू आहे. बऱ्याच ठिकाणी काही फॉरेस्टच्या अडचणीमुळे टप्प्याटप्प्याचे कामं राहिले होते. फॉरेस्ट परवानगी आल्यानंतर आता ते काम चालू आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता झालेला आहे, बऱ्याच ठिकाणी खोदून ठेवलेला आहे, गड्डे आहेत आणि आपण ते स्वतः पाहू शकता. त्याच्यामुळे थोडंसं गैरसोय होत आहे बऱ्याच लोकांची आणि या सर्वांनी बऱ्याच ठिकाणी आता थोडंसं कोणाची चूक होती काय होती ही पोलीस यंत्रणा त्यांचं काम करणार आहे. पण जो एका घटनेतलं जे वाहन आहे तुमचं ते वाहन सध्या कुठे आहे आणि जे जखमी होते त्यांचं वाहन पोलीस स्टेशनला जमा आहे? नाही, हे मला माहीत नाही कारण मी याच्या संदर्भामध्ये यांना जखमींना माझ्या गाडीने रवाना करून मागून मी आलो कारण मला जखमी अगोदर महत्त्वाचे होते. जखमीची काळजी घेणं, त्यांना गंभीर इजा झाली आहे का, कुठे मार लागलेला आहे का, त्याचा पुढील उपचार करायचा याला मी महत्त्व दिलं गाडीपेक्षा. त्याला महत्त्व दिल्यामुळे गाडीचं काय झालं हे मी माहिती घेऊन सांगतो. धडक देणारे